दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर एक हैराण करणारी घटना समोर आली आहे। काबूलहून दिल्लीला आलेल्या एका विमानाच्या लँडिंग गिअर म्हणजे चाकामध्ये तब्बल 13 वर्षांचा मुलगा लपून भारतात पोहोचलाय। ही घटना 21 सप्टेंबरला सकाळी 11:10 उघडकीस झाली। KM विमानसेवेची फ्लाईट दिल्ली एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर विमानाजवळ एक लहान मुलगा दिसताच सर्व सुरक्षा कर्मचारी अवाक झाले। या मुलाची चौकशी केल्यानंतर तो अफगाणिस्तानमधील कुंदूज शहराचा असल्याचं समोर आलं। या लहान मुलाकडे तिकीट नसल्यामुळे तो काबूल विमानतळावर प्रवाशांच्या मागे रनवेपर्यंत पोहोचला। कोणी पाहत नाही हे लक्षात येताच तो विमानात चढला आणि उड्डाण होण्याच्या काही वेळापूर्वी चाकाजवळील जागेत लपला आणि थेट भारतात आला। या भयंकर घटनेनंतर या मुलाला तातडीनं तपासासाठी संबंधित एजन्सीकडे सोपवण्यात आलं। सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी त्याला KM विमानाने पुन्हा काबूलला देखील पाठवण्यात आलं। विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही। खरं तर असं विमानाच्या चाकात बसून प्रवास करणं हे जवळपास अशक्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। कारण विमान उड्डाण करताना ऑक्सिजन कमी होतो आणि तापमान शून्यापेक्षा खाली जातं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमान आकाशात गेल्यानंतर चाक आत ओढली जातात आणि ती जागा पूर्णपणे बंद होते। अशा वेळी एखाद्या कोपऱ्यात प्रवासी काही काळ जगू शकतो, मात्र 30,000 फूट उंचीवर श्वास घेणं आणि जिवंत राहणं जवळपास अशक्यच आहे। म्हणूनच हा 13 वर्षांचा मुलगा इतका धोकादायक प्रवास करून भारतात कसा पोहोचला यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत।